आंबेडकरी चळवळीचे सर्व लोकांनी मला खूप तक्रार केली की हा आमच्या श्रद्धास्थान आहे. इथं लोकं कित्येक वर्षापासून इथे येऊन थांबतात, तिथं स्वयंपाक करतात आणि विविध कार्यक्रम त्या ठिकाणी करतात. अशा ठिकाणी टॉयलेट्स ठेवणं हे चुकीचं आहे. NMC कमिशनर साहेबांनी आम्हाला तिथं स्पॉटवर येऊन समजवलं कशाप्रकारे ते व्यवस्था पूर्ण करत आहे. त्यांना आम्ही सर्व लोकांनी विनंती केली की हिट मोबाईल टॉयलेट्स आपण इतरत्र ठेवावे, जेणेकरून इथं जे आंबेडकरी चळवळीचे लोक येणार आहे, अनुयायी येणार आहे, त्यांना ही सुविधाजनक जागा उपलब्ध राहायला पाहिजे. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी काही दिवस उर्वरित आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिका आणि स्वच्छतावरून वाद पेटलेला होता. तर आता तुम्ही खासदार म्हणून कशा प्रकारचा एक मध्यम मार्ग काढण्यात आला? मागील 3-4 दिवसा अगोदर सामाजिक न्याय विभागामध्ये मोबाईल टॉयलेट्स तिथं ठेवण्यात आले आणि आंबेडकरी चळवळीचे सर्व लोकांनी मला खूप तक्रार केली की हा आमच्या श्रद्धास्थान आहे. इथं लोकं कित्येक वर्षापासून इथे येऊन थांबतात, तिथं स्वयंपाक करतात आणि विविध कार्यक्रम त्या ठिकाणी करतात. अशा ठिकाणी टॉयलेट्स ठेवणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळे नेहमी ती परंपरा तिथं पळेल आणि अनुयायी जे येतात, भारतभरातून तिथं अनुयायी येतात, त्यामुळे त्यांना त्रास होईल. हीच बाब मी पालकमंत्री महोदयाला समजवली. पालकमंत्री महोदयांनी NMC कमिशनरला सांगितलं. NMC कमिशनर साहेबांनी आम्हाला तिथं स्पॉटवर येऊन समजवलं कशाप्रकारे ते व्यवस्था पूर्ण करत आहे. त्यांना आम्ही सर्व लोकांनी विनंती केली की हिट मोबाईल टॉयलेट्स आपण इतरत्र ठेवावे, जेणेकरून इथं जे आंबेडकरी चळवळीचे लोक येणार आहे, अनुयायी येणार आहे, त्यांना ही सुविधाजनक जागा उपलब्ध राहायला पाहिजे. कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि त्यांना गैरसोय नाही व्हायला पाहिजे. ते त्यांनी विनंती आमची सर्व अनुयायांची आणि सर्व व्यक्तींची मानली आणि ते मोबाईल तिथून हटवून इतरत्र त्यांनी व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून आता येणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याच्यात कुठलाही गैरसमज नाही आहे, काही विषय नाही. जे काही व्यवस्था होत आहे ते आंबेडकरी अनुयायांकरिता होत आहे, येणाऱ्या सर्व भाविक लोकांकरिता होत आहे. त्यामुळे इथं काही वादवाला विषय नाही आहे. ही माझी एक खासदार म्हणून जबाबदारी होती, ते मी फक्त पार पाडलेली आहे. नक्कीच जो बौद्ध धर्म हा विश्वव्यापी आहे आणि त्याचे अनुयायी वाढत आहे दिवसेंदिवस, कारण एक शांतीचा मार्ग दाखवणारा हा धर्म आहे. त्यामुळे त्याचे अनुयायी निरंतर वाढतच आहे. विदेशात भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे आणि ते आता आपल्या देशामध्ये दीक्षा घ्यायला इथे येत आहे. तर हे याच्यापेक्षा गर्वाची गोष्ट नाही, कारण हा जनकच आपला देश आहे बौद्ध धर्माचा. त्याच्यामुळे त्याच्यात काही विषय नाही आहे. मी त्या सर्व अनुयायींना, जे येणारे दीक्षा येणारे अनुयायी आहे, त्यांना शुभेच्छा देतो. धम्मचक्र परिवर्तन दिवसाच्या सर्व आंबेडकरी चळवळीच्या लोकांना, सर्व बौद्ध बांधवांना माझ्या पक्षातर्फे खूप खूप शुभेच्छा.